3 वर्षांपूर्वी अमेरिकेत IT कंपनीत नोकरीला असलेल्या संजय वायाळ यांना गावाकडची ओढ निर्माण झाली। विदर्भातील वाढत्या आत्महत्या आणि शेतीची खराब होत चाललेली परिस्थिती पाहून त्यांनी इथे नवीन काहीतरी करण्याचा निर्णय घेतला। अशातच त्यांची भेट सिंदखेड राजा येथील मित्र संदीप बोरा यांच्याशी झाली आणि इथूनच बायोटेक नर्सरी उभारणी करण्याची वाटचाल सुरू झाली। आमच्या प्रोजेक्टची जी मुहूर्त किंवा मुहूर्तमेढ म्हणता येईल ती खरं लेह लडाखच्या त्या डोंगर दऱ्यामध्येच आम्ही तो प्लॅन केला की एक छोटीशी टिश्यू कल्चर लॅब किंवा ॲग्रिकल्चर रिलेटेड इंडस्ट्री आम्ही भारतामध्ये टाकावी हे आमचं तिथे ठरलं। हा प्रोजेक्ट आम्ही 16 एप्रिल 2014 साली हा प्रोजेक्ट सुरू केला आणि या प्रोजेक्टचं प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे एकाच वर्षामध्ये आम्ही संपूर्ण प्रोजेक्ट हा उभा केला। एकदम ग्रामीण भागात आणि रूरल एरियामध्ये आहे, सबब एरियामध्ये आहे, जिथे आम्हाला छोटी गोष्ट जर आणायची असेल तर आम्हाला औरंगाबाद, जालना किंवा पुण्याशिवाय पर्याय नव्हता। 16 एप्रिल 2014 साली इथे ही 25,000 स्क्वेअर फूट अद्ययावत लॅब उभी राहिली। 15 एकरात प्रायमरी आणि सेकंडरी युनिट आहेत। यासाठी बँकेकडून 25 कोटींचं कर्ज मिळालं। स्थानिक शेतकरी महिलांना रोजगारात प्राधान्य दिलं, त्यांना टिश्यू कल्चर रोप तयार करण्याचं प्रशिक्षण दिलं। आज त्यांच्या कंपनीतील कामगारांपैकी 90% महिला आहेत। या रोपांची विक्री ते स्थानिक शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात करतात। या प्रोजेक्टमध्ये मुख्यत्वे किंवा मॅक्सिमम जे आहेत त्या महिला वर्ग काम करतात। आज आमच्याकडे 300+ एम्प्लॉई आहेत, त्यामध्ये 90% ह्या महिला काम करतात। जसं आम्ही म्हणलं की या प्रोजेक्ट मागे आमचा एक सामाजिक दृष्टिकोन होता किंवा विदर्भ मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मॅक्सिमम कसा फायदा होईल त्या दृष्टीने हा प्रोजेक्ट आम्हाला टाकायचा होता। कंपनीतील 4 विभागात फळझाडं, फुलझाडं, शोभेची झाडं आणि जंगली झाडं तयार केली जातात। फळझाडांच्या प्लॉटमध्ये केळी, डाळिंब, अननस आणि पपईची रोपं तयार केली जातात, तर फुलझाडांमध्ये जरबेरा, कार्नेशन, गुलाब आणि अँथोरियमची रोपं तयार होतात। शहरातील घरांच्या सजावटीसाठी विविध शोभेची झाडंही तयार केली जातात, तर वनराईसाठी सागवान, बांबू अशी अनेक झाडं विकसित केली जातात। विदर्भातील शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्न मिळवून देण्यासाठी सध्या इथे खजूर आणि संत्र्यांच्या टिश्यू कल्चर रोपांवर काम सुरू आहे। की एका मातृक्षाचा सेल्स घेतल्यापासून किंवा एक टिश्यू घेतल्यापासून त्यावरनं आम्ही हजारो लाखो रोपं बनवतो, ही एक टेक्नॉलॉजी आहे। यामध्ये जो पहिला सगळ्यात अगोदर डिपार्टमेंट असतं ते बॉटल वॉशिंग डिपार्टमेंट असतं की जिथं त्या बॉटल वॉश केल्या जातात प्रॉपरली। त्याच्यानंतर स्टरलायझेशन डिपार्टमेंट असतं जिथं त्या स्टराईल केल्या जातात। त्याच्यानंतरचं जे डिपार्टमेंट असतं त्याला इनॉक्युलेशन थिएटर म्हणतात, जिथं ते टिश्यू त्यामध्ये टाकल्या जातात, कारण हा सगळा कन्सेप्ट हा टेस्ट ट्यूब बेबीसारखा आहे। त्यानंतरचं जे डिपार्टमेंट असतं त्याला ग्रोथ रूम म्हणतात, ज्या ग्रोथ रूममध्ये बेसिकली तिथं त्या टिश्यूंची वाढ किंवा त्या रोपांची वाढ 9 महिने केल्या जाते बाळासारखी, आणि त्यानंतर ती रोपं खऱ्या अर्थाने नेक्स्ट फेजला जाते, त्याला आम्ही प्रायमरी हार्डनिंग म्हणतो। तिथं 45 दिवस ती रोपं ठेवल्या जातात, त्यामध्ये वातानुकूलित फॅनपॅड तयार केलेले असतात, त्यामध्ये त्या रोपांची निर्मिती होते आणि त्यानंतर सेकंडरी हार्डनिंग आणखी 45 दिवस केले जाते आणि ही रोपं त्यानंतर शेतकऱ्यांना ती दिली जातात। संजय या रोपांची 25 देशात विक्री करतात। यंदा ते जरबेराच्या 25 लाख रोपांची जर्मनीला विक्री करणार आहेत। कीड रोगामुळे दरवर्षी विदर्भातील शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान होतं। हेच पाहता सध्या विषाणू प्रयोगशाळा उभारणीचं काम सुरू आहे। या माध्यमातून शेतकऱ्यांना विनामूल्य मार्गदर्शन केलं जाईल। या प्रोजेक्टचा जेव्हा आम्ही सुरुवात केली तर एका वर्षामध्ये आम्ही 15पेक्षा जास्त देशांशी करार केलेला आहे। त्यामध्ये मुख्यत्वे करून जसं जरबेरा आमचं जे मेन क्रॉप आहे, जगातल्या टॉपमोस्ट कंपनीशी आम्ही तो करार केलेला आहे आणि त्याद्वारे आम्ही येणाऱ्या पुढील वर्षामध्ये एक 15 लाख रोपं आम्ही एक्सपोर्ट करणार आहोत आणि बाकीची रोपं इंडियामध्ये पण आम्ही कंझ्युम करणार आहोत। संजय वायाळ यांच्या कंपनीचं अर्थशास्त्र समजावून घेऊया। दरवर्षी या प्रकल्पातून कमीत कमी 1 कोटी रोपांची निर्मिती होते। सरासरी 14 रुपये प्रमाणे एका रोपाची विक्री केली जाते, म्हणजेच यातून 14 कोटींचं उत्पन्न मिळतं। यातून बँकेचा हप्ता, रोपांसाठी लागणारं साहित्य, वीज, कर्मचाऱ्यांचे पगार आणि इतर खर्च मिळून 10 ते 11 कोटींचा खर्च होतो। वर्षाकाठी कंपनीला 2.5 ते 3 कोटींचा नफा होतो। संजय यांना बायोटेक क्षेत्रातला कोणताही अनुभव नाही, मात्र केवळ शेतीची परिस्थिती बदलण्याची इच्छा त्यांना या क्षेत्राकडे घेऊन आली।
ही कंपनी आज देशातील सर्वात मोठ्या बायोटेक कंपन्यांच्या यादीत आहे. दरवर्षी तब्बल 5 कोटी रोपं या कंपनीतून तयार होतात. कंपनी सध्या विदर्भातील वातावरणात जास्त उत्पन्न देतील अशा पिकांवर संशोधन सुरू आहे, ज्यामुळे येणाऱ्या काळात विदर्भातील शेतकऱ्यांच्या हातात शाश्वत उत्पन्न देणारी पिकं असतील, असं संजय वायाळ ठामपणे सांगतात. बुलढाण्याहून संदीप शुक्लासह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा.